त्यांच्या वायुगण साधीला समाकार्य सेवावंदन संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यांना पाहुणे यांना सुद्धा सेवावंदन. त्याचप्रमाणे भारतीय अध्यक्ष प्रकाश सभापती यांना सेवावंदन. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका सर्वांना श्रद्धेने. त्याचप्रमाणे आजच्या या वंदनेत उपस्थित आलेले राहून आलेले हे सुरेश्वर भारतीय बौद्ध महासभेने गौरवंती महिन्याच्या कालावधीमध्ये जी प्रवचन मालिका आयोजित केली आहे आणि त्या प्रवचन मालिकेसाठी प्रथम घेऊन आलेले सत्येंद्र सुरेश्वर यांची कार्यकर्ते यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना पुढील विषय घेण्यासाठी विनंती करतो. जय सर्वांना जय भीम. जय सुखो बुद्धान उपादो सुखो सद्धम्म देशना सुखो संघर्ष सामती समगान तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचं निर्माण होणं. सुखद आहे सद्धम्म देशना येणं. सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे समूह तपस्या. बोधिसत्व अर्थात आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथातील पहिल्याच पानावरील धम्मपदातील बुद्धवाक्यातील 194वी ही गाथा आहे. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाच्या पहिल्याच पानावर ही गाथा दिली आणि आपण बाबासाहेब संस्थापित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्यांचे संरक्षक महाउपासिका मेराताईचे अध्यक्ष ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया, कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि त्याचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी रामपूर अर्थात अहमदनगर जिल्हा उत्तर शाखेच्या वतीने आपण वर्षावास प्रवचन मालिका सुरू केली. सर्व भारतभर आज या संस्थेच्या वतीने प्रचार प्रसाराचं काम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही धम्मप्रवचन मालिका आहे. ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं असे आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय सुगंधराव इंगळे साहेब, त्यांची सर्व कार्यकारिणी, शहराचे अध्यक्ष आदरणीय मुस्के साहेब, त्यांची सर्व कार्यकारिणी, ज्यांनी आत्ताच भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथातील एक अतिशय कलाटणी देणारा आणि सिद्धार्थ गौतमाची बुद्धत्वाकडे वाटचाल करणारा जो प्रसंग आहे त्या शाक्य संघातील गणातील प्रसंग वाचणारे या श्रीरामपूर तालुक्याचे माजी अध्यक्ष पदाचार्य आणि
सर्वच सहकारी सगळ्यांचं नाव घेणं अवघड आहे. म्हणजे व्यापारी करत असलेले समता सैनिक दलाचे सैनिक एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आज भारतीय बौद्ध महासभेने समाजापुढे ठेवलेला आहे, सर्वांपुढे ठेवलेला. अतिशय क्रांतिकारक असलेला हा भगवान बुद्धाच्या धम्माचा कर्मसिद्धांत. तुम्ही विचार करा की मस्के साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही या देशातच का जन्मलात, याच धर्मात याच जातीत का जन्मला, तर काय उत्तर असेल आपलं? बनकर साहेब, प्रश्न जिथं का जन्मले तुम्ही, या जातीत याच कुटुंबात का जन्मले? हा सगळ्यांसाठी प्रश्न आहे की का जन्मले. आमच्या सगळ्यांच्या काही लगेच उत्तर लक्षात आलं असेल, कारण आमच्या कानावर ते बिंबवलेलं आहे की आमच्या मागच्या जन्मीचं कर्म, मागच्या जन्मीचं कर्म आम्हाला सगळं आतापर्यंत सांगत आले. सारखं तेच सांगितलं जातंय की तुम्ही मागच्या जन्मी ज्या कर्माचं कर्म केलं त्या कर्माचं फळ तुम्ही या जन्मामध्ये भोगत आहात. आम्ही ब्राह्मण झालो कारण आम्ही मागच्या जन्मी चांगलं काम केलं होतं. तुम्ही अस्पृश्य जातीत जन्माला आला कारण तुम्ही मागच्या जन्मामध्ये पाप केलं होतं. आवाज येतोय सगळ्याला? मागच्या जन्मामध्ये तुम्ही पाप केलं होतं आणि हे सगळं आता दाभाडे साहेब आहेत, आम्ही आता सोबत होतो, चिवर घेतलं संग्रामजीला, ज्ञानज्योती भंदेगड, त्यावेळेला ह्या गोष्टी चर्चेला. आणि ज्या वेळेला आपण महाबोधी विहारामध्ये जातो, संस्थेने अनेक वेळेला पर्यटन केलेलं आहे आणि महाबोधी विहारात संस्था ज्या पद्धतीने भगवंताचं ज्ञान प्राप्तीचं, बुद्धत्व प्राप्तीचं ठिकाण आणि तिची प्रक्रिया सांगते, ती प्रक्रिया या भगवान बुद्धांच्या कर्मसिद्धांताशी निगडीत आहे. ज्या वेळेला भगवंताने हा पहिल्यांदा कर्मसिद्धांत सांगितला त्यावेळेला अतिशय या व्यवस्थेमध्ये उलथापालट झाली. नुसती उलथापालट झाली नाही तर भगवंतावर हल्ला झाला. आपण पाहता महाबोधी टेम्पल मोठं टेम्पल आहे. पहिल्यांदा आपण तिथं भूमिस्पर्श मुद्रा पाहतो की ज्या बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. पहिला आठवडा भगवंतांनी त्या ठिकाणी घातला. दुसरा आठवडा अनिमेशन लोचन म्हणून की ज्या ठिकाणी भगवान बुद्धाने आपल्या त्या बोधी वृक्षाकडे आणि ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी ते पाहत राहिले ते ठिकाण. तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी संक्रमण ध्यान केलं, म्हणजे वॉकिंग मेडिटेशन केलं. चौथ्या आठवड्यामध्ये आम्ही रत्नघराकडे जातो की त्या ठिकाणी प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत सांगितला. त्या इथं जे पंचशिलाचं जे दिसत आहे ते पंचशिलातले रंग जे निवडले गेले ते त्या रत्नघरातून भगवंतांनी ज्या ज्या रंगाचं या शरीराचं त्याच्यातल्या रंगाचं वर्णन केलं त्या रंगावरून हा ध्वजनी धम्मध्वज निर्माण करण्यात आलेला आहे. आणि 5व्या आठवड्यामध्ये
भगवंताने जी गोष्ट सांगितली तो आहे भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत. हे सगळं झाल्यावर तिथं आसपास मगधच्या परिसरामध्ये, गयाच्या परिसरामध्ये जो गयासुराचा प्रांत होता, त्या प्रांतामध्ये हलचल माजली आणि लोक भगवंताला विचारायला येऊ लागले. आणि भगवंताने जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाला चॅलेंज देण्यासाठी भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण 500 त्याच्या ब्राह्मणासहित 5व्या आठवड्याला तिथं आला. तिथं आजही तुम्ही गेलात की मोठा बोर्ड आहे, बरोबर महाबोधी टेम्पलच्या समोर आहे. काय सांगितलं भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत? भगवान बुद्ध म्हटले, मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान बनता. मनुष्य जन्मामुळे नव्हे तर कर्मामुळे महान बनतो. त्याची गुणवत्ता जी आहे ती कर्मामुळे ठरते, जन्मामुळे नाही. चातुर्वर्णाच्या या सिस्टीमला पूर्ण छेद भगवंताने केला. भारतवाद्याची केलेली झालेली चर्चा जी आहे ती अगदीच वाचनीय आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथ वाचनाला तुम्ही नेहमीच उपस्थित राहा, तो भाग त्यामध्ये येणार. या कर्मसिद्धांतात तिकडं काय मी सुरुवातीला जे सांगितलं की तुम्ही जसं जन्म कराल, तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. पण ते फळ या जन्मी मिळणार नाही, पुढच्या जन्मी मिळेल. हा रूढ असलेला येथील वैदिकांचा कर्मसिद्धांत, गीतेचा कर्मसिद्धांत, पुराणातला कर्मसिद्धांत की जे गीतेने सांगितलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नका, कारण ते फळ तुम्हाला या जन्मी मिळणारच नाही, ते पुढच्या जन्मी मिळणार. मग कर्म काय करा? कर्म करा. ब्राह्मणांनी फक्त एक पठण करा, कर्मकांड करा, पूजा करा, यज्ञ करा, काय नारायण नागबली करा आणि त्या बदल्यामध्ये बाकीच्यांनी त्याला दक्षिणा द्या, त्याला शिदा द्या, त्याला आयतं खायला. क्षत्रियांनी त्यांचं संरक्षण करा, वैश्यांनी व्यापार उदीन करीत व्यापार करा, पैसा कमवा. शूद्रांनी त्यांची सेवा करा. आणि आम्ही तर अवर्णच होतो, आम्हाला कोणता वर्णच नव्हता, आम्ही तर येशील आहे. आमचे हात तर विचारतो नका. कधी काही आम्ही राजे होतो, उभ्या चित्रांमध्ये बाबासाहेबांनी चांगलं सांगितलं. हा सिद्धांत हे सांगतो की तुम्ही आम्ही सांगू ते करा, आम्ही सांगू ते पुण्य. मग तुम्ही देवदासी व्हा, मग तुम्ही मरया व्हा, मग तुम्ही जोगतिनी व्हा आणि आमच्यासाठी फ्री सेक्स मिळवून द्या. आमच्यासाठी खायची सोय करा, राहायची सोय करा, सगळा आयुष्य आराम आम्हाला द्या, कारण आम्ही
मागच्या जन्मात चांगलं काम केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे, आणि तुम्ही जर आता चांगली सेवा कराल तर पुढच्या जन्मी तुम्ही आमच्यासारखे व्हा. आणि याच्यासाठी दुसरा एक गोंडल सिद्धांत मांडला की हे जे कर्म आहे हे कर्म तुमचं आत्म्याचं असेल. आत्मा नावाची एक भ्रामक संकल्पना तुमच्या पुढे निघाल ठेवली की हे जे कर्म आहे हे कर्म तुमचं आत्म्याला चिकते आणि तो आत्मा पुढच्या वेळेला त्या कर्मानुसार जन्म घेईल. मात्र दुसरीकडे सांगायचं की आत्मा म्हणजे नाश पावणारा नाही, अविनाशी आहे आत्मा. तो जळत नाही, तो भिजत नाही, तो नष्ट होत नाही, त्याला कोणतीही शक्ती काहीही करू शकत नाही. तुम्ही मेला म्हणजे तुम्ही जसं शर्ट बदलता, कपडे बदलता, तसं तुमचं शरीर फक्त बदललं जातं, आत्मा तसाच राहतो. एकीकडे म्हणायचं आत्म्याचं कर्म आहे आणि आत्म्याला कर्म लागतं, आणि दुसरीकडे म्हणायचं की आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही. विसंगत सिद्धांत आहे. बाबासाहेबांनी याच्यावर खूप हल्ला केला, आणि खरा तर हल्ला भगवंतानी केला. भगवंतानी ज्या वेळेला हा कर्म सिद्धांत सांगितला त्यावेळेला भारद्वाज ब्राह्मणाने सगळ्या ब्राह्मणांना सांगितलं. चातुर्वर्णाचं समर्थन करणारे सगळे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यावर हल्ला केला, आणि तो हल्ला मुचलीद नावाच्या नागराजाने वाचवला. आज तिथं तलावे आणि भगवान बुद्धाला संरक्षण द्यायला तिथं नागोबा दाखवलेले आहेत. सापाने भगवान बुद्धाचं संरक्षण नाही केलं. ज्याला बाबासाहेब म्हणतात की आमचे पूर्वज नागराजे होते, त्या नागराजांनी भगवंताचं संरक्षण केलं. कारण त्यांनी आम्हाला एक मार्ग दिला, ज्ञान दिलं, एक रस्ता दाखवला. या चातुर्वर्णाच्या कचाट्यातून बाहेर पडण्याची एक प्रोसिजर दिली. हे हल्ले करायला आले आणि त्या नागराजांनी या हल्ल्यापासून भगवंताचं संरक्षण केलं. पण तुम्ही तिथं गेले तर तिथला गाईड तुम्हाला हे सांगणार नाही. तो म्हणणार खूप वादळ आलं, खूप वारा आला, खूप पाऊस आला, भगवंत मरायला लागले, आणि मग नाग आला आणि त्यांनी शोध धरलं, आणि मग भगवंताचा पावसापासून रक्षण झालं, वादळापासून रक्षण झालं. ज्या वेळेला भगवंत 6 वर्ष तपस्या करत होते, ज्या वेळेला भगवंत त्या ठिकाणी 40 दिवस बसले होते, त्यावेळेला वारं नाही आलं, वादळ नाही आलं. हा सिद्धांत सांगितला आणि वादळ आलं. ही भूलभुलैया आहे. हा भूलभुलैया आम्हाला समजला पाहिजे, त्यासाठी हा विषय ठेवलेला की तुम्ही क्रांतीच करू नये, तुम्ही बंडच करू नये. अरे तुम्ही आम्हाला काय म्हणता की आम्हाला तुम्ही अमुक वस्तू द्या, तमुक वस्तू द्या, आरक्षण द्या. तुम्ही मागच्या जन्मी पाप केलंय, तुम्ही या जन्मी पुण्य करा. पुण्य करा म्हणजे आमची सेवा करा, आम्ही म्हणेल ते आम्हाला द्या. मग त्याच्यासाठी तो विचार असो, खोटं बोलणं असो, काहीही असो, पण आम्ही म्हणू ते ब्रह्मवाक्य, आम्ही म्हणू तो धर्म. आता म्हणजे त्या रामदासांनी लिहिलेलं आहे, ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी माना श्रेष्ठ. अरे फक्त तुम्हीच नका श्रेष्ठ मानू, तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ माना.
हा माणसाला सुखाकडून नेणारा मार्ग खंडित करण्याचा हा ब्राह्मणी सिद्धांत. आणि मग याच्यामध्ये आई वडील तुम्हाला फक्त शरीर देतात आणि परमात्मा तुम्हाला आत्मा देतो आणि तो आत्म्यानुसार तुमचं जीवन चालतो. मग आम्ही 5वी पुजतो. मग 5वीला मावशी बरोबर आहे ना, 6वी येते लिहिती. हा काय करणार आहे? हा लेबर बनणार आहे, ऑफिसर बनणार आहे, का दारुड्या बनणार आहे, का रस्त्यावर पडून मरणार आहे? ती 6वी ठरवतो. भगवान बुद्धाने या 6वीच्या कमरात लाथ मारली आणि बाबासाहेबांनी तर संविधान लिहून हक्क अधिकार देऊन आमचं नवीन भवितव्य आमचं घडवून टाकलं. की ह्या 6वीचा काही संबंध नाही. भगवान बुद्धाने तो कर्म सिद्धांत सांगितला. भगवान बुद्ध म्हणतात हा आत्मा वगैरे काय प्रकार नाही. पूर्वजन्मी तुम्ही काय केलं, कसं केलं त्याचाही काही संबंध नाही. तुम्ही त्यावेळेला दावा घातला का नाही घातला, जन्मविधी केला का नाही केला, काही संबंध नाही. मरताना पाणी पाजलं का नाही पाजलं, हे या ब्राह्मणी सिद्धांताने किती घोट करून ठेवले की पाणी पाजलं पाहिजे. पाणी पाजलं, मुलांनी पाणी पाजलं, मेल्यावर बरं का. जिवंत असणारा पाज का नका पाजू, त्याला खायला का नका का द्यायचं, पण मेल्यावर पाणी पाजलं. आणि पाणी पाजलं, मुलांनी पाणी पाजलं तर सगळ्या पिढ्या स्वर्गात जाणार आणि जर नाही पाजलं तर 7 पिढ्या नरकात जाणार. आमचे पण लोक असं पाणी घेऊन पळते. आणि पोरांनीच पाजलं पाहिजे, मुलांनीच पाजलं पाहिजे. ज्याला मुलगा नाही त्याच्या पिढ्या गेल्या नरकात. मग सोनोग्राफी आली आणि आता भराभरा पोरी कमी झाल्या, मुली कमी झाल्या. त्याचे परिणाम पाहतात की आता स्त्रियांना मदत द्यावी लागून राहिली, कन्या जन्माचा उत्सव करावा लागला, बेटी बचाव बेटी पढाव म्हणावं लागून राहिलं. हे या ब्राह्मणी कर्मसिद्धांताचे दुष्परिणाम. मग भगवंतांनी काय सांगितलं? भगवंतांनी सांगितलं की अरे स्त्री पुरुष दोघांचा संयोग झाल्यावर गर्भाशयामध्ये कलल निर्माण होतो. भगवंताचा स्पेशल शब्द आहे पाली. कललचा गर्भाशयातच अर्बुद तयार. अर्बुदचं घन होतं, घनाचं पेशी होतं. मग पेशीला मग हात येतात, पाय येतात, नख येतात, लव येतात, केस येतात आणि त्यामध्ये विज्ञान निर्माण होतं, जीव निर्माण होतो. आणि मग तो जसा कर्म करत राहील, तो ज्याच्या परिस्थितीमध्ये जन्मला असेल, त्याच्यावर ज्या पद्धतीने संस्कार होत असेल त्या पद्धतीने त्या मनुष्याची गुणवत्ता ठरते. हे भगवंताने. आता लोकांचा जो प्रश्न पडतो तो प्रश्न की मग या गर्भाशयात जीव कुठून येतो? हे म्हणतात बाहेरून आत्मा येतो. भगवंतांनी बाबासाहेबांनी हे फार छान पद्धतीने इथं आपण मेणबत्ती लावतोय. या मेणबत्तीत दाबाळे साहेब तुम्हाला प्रकाश दिसतो आहे का? मेणबत्तीत प्रकाश. आता जी मेणबत्ती आहे ती गावातून घेतो आपण. अरे
कर्म सिद्धांत अतिशय चांगला. याच्यामध्ये प्रकाश आहे का? याच्यात ज्योत आहे का? यात उष्णता आहे का? नाही. कोणी दाखवत का? जसं शरीरात आत्मा दाखवता येत नाही तसं की ही मेणबत्ती फोडली, हे पहा इथं हा प्रकाश आहे, ही इथं ज्योत आहे, हे इथं उष्णतेमुळे चटका बसतोय, दाखवता येईल कोणाला? अशा कित्येक आम्ही चुरगळल्या. कधी त्याचा लाईट पडला, कधी प्रकाश आला नाही आला. अंधारात तर ते आम्हाला सापडत पण नाही. पण ज्या वेळेला या काड्याच्या पिटिकिनीचा संयोग होतो त्यावेळेला तिच्यामध्ये प्रकाश निर्माण होतो. प्रकाशासोबत त्या ज्योतीसोबत उष्णताही निर्माण होते. त्याच पद्धतीने भगवंत म्हणतात की या माता पित्याच्या गर्भामध्ये जीव निर्माण होतो. तो बाहेरून कुठूनही येत नाही. भगवान बुद्धांचा हा कर्म सिद्धांत. बाबासाहेबांनी सांगितलं शिका. शिकलं की काय होणार आहे हे सिद्ध झालं. तुम्हाला ज्ञान मिळतं, उपजीविकेचे साधनं मिळतात, जीवनाचं साफल्य कशात आहे हे समजतं, जीवनाचं सार्थक कसं आहे ते समजतं. आणि आता एक मुद्दा सांगतो आणि की जो कर्म सिद्धांत आहे, भगवंताने कर्माचे 3 भाग सांगितले, कर्माचे 3 भाग सांगितले. यांनी जे सांगितलं ना की तुम्ही आमची सेवा करा म्हणजे ते पुण्य, सत्यनारायण घाला पुण्य. तिकडं अजूनही आहे की लग्न झाल्यावर पहिल्याच रात्री ती नवरी आमच्याकडे पाठवा, पुण्य. वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर अश्वमेध यज्ञ वाचला तर भयानक स्थिती दिलेली आहे या लोकांनी. याला सिद्धांत कसा म्हणायचा का पागलपण म्हणायचं अशी स्थिती आहे. भगवंतानी कर्माचे 3 भाग सांगितले. ते म्हटले तुम्ही जे काम केलं त्याला तात्काळ फळ देणारं कर्म. दुसरं निश्चित काळाने देणारं कर्म, निश्चित काळाने फळ देतं असं कर्म. तिसरं अनिश्चित काळाने तुम्हाला फळ देणारं कर्म. मग निश्चित काळाने काय आहे? खूप सोपे उदाहरण आहे. तुम्ही काम करा किंवा नोकरीला जा किंवा एखाद्या ठिकाणी हे करा, दिवसभर काम करा, संध्याकाळी तुम्हाला त्याचा पगार मिळेल, तात्काळ फळ देणार. तुम्ही या बंधन करा, तुमच्या मनामध्ये मांगल्य निर्माण होईल, शांतता वाटायला लागेल, तात्काळ फळ देणार. ही वीज आहे, चुकून लावा किंवा काही लागा, त्याला तुम्ही स्पर्श करा, दन दिशी तुम्हाला शॉक बसणार, तात्काळ फळ देणारं कर्म. मग ते फळ चांगलं का वाईट दोन्ही प्रकारचं कर्म असू शकतं. तुम्ही काम केलं तर चांगलं फळ पण तुम्हाला ताबडतोब मिळेल, आणि तुम्ही अकुशल काम केलं तर त्याचं वाईट फळ पण तुम्हाला ताबडतोब. दारू पिऊन गाडी चालवली लगेच त्याचे परिणाम होणार. मग निश्चित काळाने ते होणारे. तुम्ही
मग ते अगदी शेतीचं पीक घेण्याचं कर्म असू द्या, तुमचं शिकत असलेलं कर्म असू द्या, की तुम्ही शिक्षण घेतलं, पूर्ण वर्ष शिकले, त्या अभ्यास केला, हे कर्मच आहे. अभ्यास केला, परीक्षा दिली, तुमचं त्याच्यात गुणात लगेच मार्क्स मिळण्यावर तुमचे फळ मिळतं. हे निश्चित काळाने की वर्षाने मिळणार, काही 2 महिन्यांनी, काही 3 महिन्यांनी, काही 5 वर्षांनी. इंगळे साहेबाकडे तुम्ही FD केली, 5 वर्षाची FD केली, 5 वर्षाचे आता नाही म्हणा रिटायर झाल्यामुळं 5 वर्षांनी तुम्हाला त्याचं निश्चित व्याज मिळणार, निश्चित काळाने. काहींचं कर्म वाईट आहे, पंचशील त्यावरच आधारित आहे. दारू पिले, लिव्हर खराब होणार आणि याच जन्मी अकाली मारणार. तर जे गोष्ट आहे हे निश्चित काळाने फळ देणार आणि अनिश्चित काळाने. तुम्ही एखादं आंब्याचं झाड लावलं नाही, या धम्मामध्ये तुम्ही हे केले, प्रतिष्ठित झाले, याचा अनुभव येतो मला की त्याचा जो कर्म आहे ते कधी कोणत्या वेळेला कसं फळ देईल त्याचा काही तपास नाही. म्हणजे आपण आता असं सतत धम्मकार्य करतो, चालतो आणि मला कल्याणहून इकडे यायचं होतं, गाडीमध्ये इतकी प्रचंड गर्दी की विचारता सोय नाही. पण कुठून काय की त्या कंडक्टरनी मला पाहिलं, ओळखलं. गाडी स्टँडला तिथं लागायच्या अगोदर त्यांनी माझी जागा धरून ठेवली की जिथं उभा राहायला जागा नव्हती आणि मला तर येणं अत्यंत आवश्यक होतं ते. आणि मग ते म्हटले, तुम्ही बौद्धाचार्य आहेत ना? मी म्हटलं हा. आणि मग म्हटले, तुम्हीच माझं लग्न लावलंय. तर मला काय त्याच्यात लक्षात आलं, त्याचं फळ कधी मिळेल, काय मिळेल, काही मला माहीत नव्हतं. त्याचं फळ ते तशा पद्धतीने मिळालं की माझा प्रवास सुलभ झाला. एक कर्माचे 3 प्रकार, तात्काळ फळ देणारं, निश्चित काळानंतर फळ देणारं आणि अनिश्चित काळानंतर फळ देणारं. भगवंत एवढ्यावरही थांबत नाहीत. भगवंतांनी अजून एक कम्म सांगितलं, त्याला अहोशी कम्म म्हणतात. हे अहोशी कम्म म्हणजे काही कर्म जे असतात त्याच्या दुर्बलतेमुळं त्याला कोणतंच फळ मिळत, म्हणजे ते विरुद्ध जात, त्या कर्मामध्ये ताकद नाही, अजिबात ताकद नाही, ते विरुद्ध जात. म्हणजे आम्ही एखाद्या भिकाऱ्याला पैसे देतो, मोठ्या मनाने ठरवतो की दान दिलं त्याला, आणि काय दान दिलं, न चालणारे आठाने, काय फळ मिळणारे, दुर्बळ कर. चला मग, चला आता आलोच विहारात, काय बाबा आता ते नोट चाललीच नाही, द्या टाकून गणपती बुद्ध विहाराच्या याच्यात. किती फाटक्या नोटा निघतात ना, निश्चित निघत असतील. नाही निघाले तरी ते उपासक खूप चांगले, पण चालता चालता एखादा दानदाता असं याचं फळ काही मिळतच नाही ना, काहीच मिळत नाही. आणि आम्हाला त्या फळाची खूप अपेक्षा, काय बाबा मी त्याला इतकं पाणी पाजलं, इतकं आवर्जून पाणी दिलं, अरे काय पाणी दिलं, तो पिणारच होता, त्याला त्याच्या हाताने पिता आलं असतं. अहोशी कर्म म्हणजे हे दुर्बल कर्म असतात. अशा प्रकारे भगवंतांनी कर्म सिद्धांत सांगितला, त्याने जितका जास्तीत जास्त सोपा करता येईल तेवढा सोपा करून करायचा प्रयत्न सांगितला. ब्राह्मणी सिद्धांत हा तुमच्यातली गुलामी कायम ठेवण्याचा सिद्धांत आहे, तुमचे परिश्रम मारण्याचा सिद्धांत आहे,
तुमच्या मागच्या जन्मावर आणि पुढच्या जन्मावर. म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही पाप केलं आणि आता राबा, फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल. म्हणजे या जन्मामध्ये तुम्ही क्रांती करायची नाही, तुम्ही योग्य ठिकाणी मताधिकार करायचा नाही. आमची माणसं तशीच आहे, काय फायदा मत देऊन. अरे राजा बनवलंय तुम्हाला बाबासाहेबांनी. नानकचंद रक्तूने फार सुंदर उदाहरण दिलं की बाबासाहेब खूप कमी वेळा खुश असायचे. नानकचंद रक्तूनी पाहिलं, त्यांनी सांगितलेलं उदाहरण की बाबासाहेब आले, त्या वेळच्या संविधान सभेतून आले आणि व्हायोलिन वाजवायला बसले. बाबासाहेब आनंदित असले की व्हायोलिन वाजवायला बसले. त्यावेळेला व्हायोलिन फार सुंदर होतं. समोर बाबासाहेबांचं तो व्हायोलिन फारच सुंदर होतं. समोर मोठा आरसा होता आणि बाबासाहेब आरशात पाहून व्हायोलिन वाजत होते आणि सगळे तिथं येणारे जाणारे लोक खुश झाले. कारण बाबासाहेब सगळे कामात तिकडून आले की लगेच पुस्तकात डोकं घालणार आणि आज व्हायोलिन वाजायला घेतलं. बाबासाहेबांना दिवस कधी उजाडायचं ते पण समजत नव्हतं. पुस्तकं वाचायला घेतली आणि नोट्स करायला घेतली. तर वाजायला लागले. इतक्या आनंदात काय आहे बाबासाहेब. मग या नानकचंद रघुनीच आवर्जून विचारलं बाबासाहेबांना ते वाचतायत, बाबासाहेब वेळ देत आहेत, व्हायोलिन वाचतायत. सगळीकडं सगळे कर्मचारी बाबासाहेबांच्या त्या व्हायोलिनच्या वादनामध्ये सहभागी झाले, ऐकत राहिले, आनंदी झाले. कारण बाबासाहेबांचा सहभाग सगळा पुस्तकात जायचा, समाजात जायचा, समाजकार्यात जायचा. तिथं वेळ म्हणजे बाबासाहेबांसमोर जेवण ठेवलं तर बाबासाहेबांना जेवणाची सूट पण नसायची की ते तसंच गार होऊन जायचं. तर या प्रसंगी आले. मग एकाने विचारलं, ते थांबवलं बाबासाहेबांनी. सगळेजण आरशात दिसले बाबासाहेबांना. बाबासाहेबांना आनंद झाला की अरे हे सगळी आपली मंडळी इथं माझ्यासोबत आली, मी खरंच चांगला वाजवतोय. आणि मग बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग बाबासाहेबांना एकाने खात्याने विचारलं. बाबासाहेब सतत त्यांच्या मूडमध्ये असायचे, त्यांना उगीच कोणताही प्रश्न विचारून त्रस्त करणं ठीक नसायचं. मग एकाने विचारलं की बाबा तुम्ही आज खूप आनंदात आहे. ते म्हटले अरे काय सांगायचं तुला. नानकचंदाला म्हटले तुला काय सांगायचं, मी सगळा भारत बदलवलाय, जगापुढं एक चांगलं उदाहरण दिलंय. आता इथून यापुढं राणीच्या पोटातून राजा जन्मायला येणार. इथला प्रत्येक भारतीय राजा होणार आणि जो सत्तेवर बसेल त्याला रस्त्यावरच्या चंभाराकडं हात जोडून यावं लागेल. आणि तो रस्त्यावर बसलेला चंभार सुद्धा राजा होईल. जसा आज म्हणजे स्टेशन नसलेल्या ठिकाणी चहा विकणारा माणूस प्रधानमंत्री बनला. ही ते बाबासाहेबांच्या संविधानाची कमाल की मी आज मताधिकार दिला आणि सर्वांना दिला. सगळ्यात जास्त दिवस मताधिकार कोणाला द्यायचं यावर चर्चा झाली. काही म्हटले जे टॅक्स भरतात त्यांना द्या, काही म्हटले जमीनदाराला द्या, काही म्हटले फक्त ब्राह्मणांना द्या, काही म्हटले फक्त हिंदूंना द्या, काही म्हटले फक्त पुरुषांना द्या. लक्षात ठेवा मावशी, अमेरिकेला आणि इंग्लंडला सुद्धा स्त्रियांना लढा लढावा लागला की आम्हाला मताचा अधिकार द्या. बाबासाहेबांनी एका
सगळ्यात सगळ्या भारतीयांना जो भारतात जन्मला तो स्त्री असो पुरुष असो साक्षर असो निरीक्षर असो गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो तो राजा करून टाकला त्याला मताचा अधिकार दिला आणि आम्ही त्याला दान म्हणतो मतदान अरे ते अधिकार आहे की जो आमचा अधिकार 5 वर्ष टिकवून ठेवील नाही त्याच्यात वाढ करल आम्ही 1 रुपया कोणाला पुसना द्यायचा असला तर विचार करतो की हा परत देईल का नाही कुठं बँकेत ठेवायचा असेल तर आपली मुद्दल तर बुडणार नाही ना याचा विचार करतो आणि या मताधिकाराला आम्ही खुशाल दान म्हणून हे करतो आमचं राजेपद गुलामी सारखं घालवतो भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत जो आहे तो हे काम करतो तुम्ही मताचा अधिकार जितक्या ताकदीने दिला तितक्या ताकदीने तुमच्या सत्तेत परिवर्तन होणार आहे तुम्ही जितकं कोणतंही काम करणार तितकं त्याचं फळ तुम्हाला त्या पद्धतीने देणार आहे तुम्ही आता आम्ही जे शब्द लोकांच्या तोंडात लई शब्द आहेत काय करायचं काय जी शब्द ह्या व्यवस्थेने आमच्या मनावर तोंडावर कोंबून टाकलेले काय करायचं नशिबात होतं तसं झालं भाग्यातच नव्हतं भविष्यच तसं होतं नाही मग त्यासाठी आता मला 7.5 आली मग 7.5 तास होणारच हे सगळ्या खोट्या ब्राह्मी सिद्धांताचे परिणाम आहे आणि भगवंताचा कर्मसिद्धांत आमच्या परिश्रमावर आहे आमच्या ज्ञानावर आहे आमच्या प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक वेळेच्या योग्य उपयोगावर आहे तो कर्मसिद्धांत आम्ही प्रत्येक क्षणाला जमला पाहिजे पाळला पाहिजे आम्ही जो हा ब्राह्मणी कर्मसिद्धांत सांगितला तो सांगणारा होता व्यास आणि आमची माणसं अजूनही म्हणतात व्यासपीठ लात घातली पाहिजे कमरात असे बोलणाऱ्या की हा आपला खरा पुढारी नाही हे आपल्याला समजलं पाहिजे हा मार्गदर्शन करणारा माणूस नाही कारण हा चातुर्वर्ण्याचं समर्थन करतो हा ब्राह्मणी कर्माचं सिद्ध करतो म्हणजे जन्मावरून जात ठरवतो जन्मावरून आपली गुणवत्ता ठरवतो जन्मावरून लायकी ठरवतो आहे ना विचारलं म्हणजे त्या यांनी मराठा आरक्षणामध्ये मनोज जरांगेंनी ते पाटील म्हटले जरांगे पाटील म्हटल्याशिवाय करत नाही पाटीलच म्हणावं लागतं जन्म पाटलाच्या घरात झाला ना त्यांनी सांगितलं तुमची लायकी काय ओबीसीला सांग बिचाऱ्या सुखीत शीतल साठेला सेपरेट गाणं लिहावं लागलं काय सांगू बाबा मला तुम्हाला माझी लायकी काय नाही हा छान गाणं युट्यूबवर ऐका नाही ही लायकी चातुर्वर्ण सिद्धांत सध्याचे सत्ताधारी जन्मावरून ठरवतात आणि बुद्ध कर्मावरून ठरवतात आम्हाला कर्मावरून सिद्ध ठरवणारी गुणवत्ता हवी आहे कर्मावरून ठरवणारी क्रांती हवी आहे आमच्यातलं परिवर्तन हवं आहे आम्ही सतत बदलत असतो योग्य अर्थाने बदललं पाहिजे आमचं परिवर्तन सम्यक झालं पाहिजे बाबासाहेबांनी जो धम्म दिलाय त्या धम्माला आम्ही जीव लावला तर तो धम्मही आम्हाला जीव लावेल तोही आम्हाला संरक्षण करेल या ठिकाणी आपण हे सगळं सुंदर व्यवस्था केली हे सगळं अतिशय सर्वांच्या खूप जणांच्या दानातून उभा राहिलेलं हे लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी मला आवर्जून बोलवलं सगळ्या संस्थेने हा चांगला विषय दिला आपण सगळ्यांनी शांततेत ऐकून घेतला खूप 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 मला समाधान वाटतं आपल्या सर्वांचं
या बुद्ध धम्म संभभावनेने खूप खूप मंगल हो, खूप मंगल हो आणि असेच कल्याणकारी शब्द आमच्या कानी पडो, आमचं मन प्रबुद्ध हो, आमची हात आमची कृती धम्म बनो आणि आमचे विचार धम्म बनो आणि आमची कृती संघ बनो. हे विचार आचार उच्चार या तिन्ही संदेशाचं आपण पालन करूया. या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. या अहमदनगर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष इंग्लिश शिक्षक आदरणीय सत्येंद्र गुरुजी यांनी भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत या विषयावर अतिशय विश्लेषण करून अतिशय सोप्या भाषेमधून त्यांनी आपल्या सर्वांना समजून सांगितला. जे हे ज्यांनी हे प्रवचन ऐकलं आहे, ज्यांनी हे प्रवचन आपल्या मनामध्ये साठवलं आहे, भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आणि ब्राह्मणी धर्माचा कर्मसिद्धांत याच्यामध्ये दोन भाग करून अतिशय व्यवस्थित सांगितलं आहे. त्याप्रमाणे आपलं सर्वांनी तो ऐकला आणि आपण त्याप्रमाणे या ठिकाणी वाटचाल करूया. कोणता कर्मसिद्धांत स्वीकारायचा आणि कोणता कर्मसिद्धांत नाकारायचा हे आपल्या मनामध्ये ठरवू. आजच्या शुभ दिनी मी आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुगंधरावजी इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी सत्तेंद्रचा एक पुष्प सत्कार करावा. असंच मार्गदर्शन यापुढे म्हणजे आपण आम्हाला श्रीरामपूर भाषेला करावं अशी आपण विनंती करतो. आणि आजचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी त्याप्रमाणे आपण हा जो कर्मसिद्धांत ऐकला, तुमचं सर्वांचं या ठिकाणी